बिचारं 2023 गेलं गॉड. पण आता 2024 मध्ये तरी लॉलीला तिचा जोडीदार भेटणार आहे की नाही? हे वर्षाणो, तुम्ही एका मागोमाग एक येता आणि जाता, पण लॉलीला 31 डिसेंबर एकटीलाच घालवायला लागतो. 31 डिसेंबरच्या रात्री लॉली एकटीच त्या बुड्ढा मॅनशी गप्पा मारत असते. काय सांगू, लॉलीला 31 डिसेंबरची रात्र ईट करायला वेगते, खायला उठते. पण नाही, आता लॉली तिचं क्राईम सॉन्ग गाणार नाहीये, म्हणजे रडगाणं गाणार नाहीये. लॉली तुम्हाला सांगणार आहे 2024 मध्ये काय होणार आहे, आणि आज हे सांगायला माझ्यासोबत हिते कोणीतरी आहे. तर जोरदार टाळ्यांनी आपण क्लॅप करूया आणि त्यांचे स्वागत करूया, वेलकमिंग करूया शेरू भाऊ साक्षात्कार यांचं. ते कोणाला वेलकम केलं तुम्ही? शिरू भाऊ साक्षात्कार. नाही नाही, ते शिरूभाऊ साक्षात्कार नाही, राशी भविष्यकार आहे. दॅट इज दॅट. ऍक्च्युली काय ना, शिरू भाऊ नावाचा माझा एक फ्रेंड होता. शिरू भाऊ रोज देतो मला डब्यातलं खाऊ आणि मला बोलतो लॉली तुला चाऊ. हरकत नाही, असू शकतो, पण मी शिरूभाऊ बद्दल इथे गप्पा मारायला आलो नाही. नाही मी राशी भविष्यकार पंडित येडवड्डा. किती नॉटी नाव आहे ना, येडवड्डा. चुकून फंबल पडला तर येडवड्डा, ए डवड्डा, ए वड्डा, के वड्डा. पोट्री केली मी. आम्हाला जर माहित असतं तुम्ही अँकरिंग करणार, आम्ही इथे आलोच नसतो. हरकत नाही, हरकत नाही, आम्ही इथे लोकांचं राशी भविष्य सांगायला आलोय. मी पण इथे तुमच्यासोबत फण करायला आलीये. म्हणजे आम्ही असतो दक्षिणेतून, पण आम्ही आलोय महाराष्ट्रात, म्हणून आमचं नाव पंडित येडवड्डा. मराठी पण आम्हाला येते. ओ, म्हणून तुम्ही मराठीमध्ये बोलताय आणि तुमचं नाव येडवड्डा. खूप आवडलं मला. व्हेरी नॉटी. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. या 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 आपण फण करूया. पण तुम्ही अँकरिंग करता, असं तुम्ही कोण आहात? कोण? मला नाही ओळखलं? मी द लॉली. असं काय करता? मी लॉली द फिल्मिंग स्टार. ओ, तुम्ही हिरोईन आहात? मी ओ हिरोईन आहे मग. डोळे बघा डोळे. डोळ्यात कसे ससे आले. नॉटी रॅबिट, नाही, तसं फॅटी रॅबिट. वाटत तर नाही हिरोईन. हरकत हिरोईनची नाहीये. हसतात कसे. लाफा लाफा नाही, पण मॅडम, कोणते सिनेमे केले असतात तुम्ही? मी खूप सारे फिल्मिंग केलेत. हा, सैया आए रात भर सिताएं, रात गई बात गई, औच मेरी जान गई. लॉली आणि ॲनिमल. लॉलीने खूप सारे फिल्मिंगचं शूटिंग केलंय. लॉलीला पेमेंट सुद्धा मिळालंय आणि सगळे बोलतात लॉली मस्त काम झाले, मस्त काम झाले, पण लॉलीचे कोणी फिल्मिंग रिलीजिंगच करत नाही. हे बघा येडा पुड्डा. येडवड्डा. दॅट इज दॅट. येडवड्डा. ऐका ना येडावड्डा, मला प्लीज जरा सांगा 2024 मध्ये तरी लॉलीच्या फिल्मिंगची डिलिव्हरी होणार आहे का? तुमच्यात फिल्मिंगची डिलिव्हरी करतात आणि मग बाळका रिलीज करतात. लाफा लाफा. लाफ्टर करताय काय? फॅटी रॅबिट. मी सगळं सांगणार, तुम्ही बसून घ्या. माझी जागा इकडे आहे. ओके ओके ओके. सो तुमचं असं म्हणणं आहे की तुमचा सिनेमा रिलीज होणार की नाही? डिलिव्हरीच झाली नाही. आम्ही सांगणार. मला सांगा, तुमची रास कोणती आहे? माझी रास येड. ए, येड रास. हा? येडी रास. येडी रास? माझी आई मला बोलायची, माझी मम्मी बोलायची काही येड्या राशीची पोरगी आहे. मी रास विचारतोय, रास. झोडियाक साईन? इश्श. मॅडम, झोडियाक साईन. झोडियाक चावट चावट नाही बोलायचं मंचावर. झोडियाक साईन. तुम्ही सैया बोलू. ओके ओके ओके, राहू दे, हरकत नाही, मी नंतर सांगतो. आधी इथे लोक जमले, त्यांच्याबद्दल बोलूया आपण. हा, Yes, yes, मी please. तुमचं राशी भविष्य मी मागे नंतर पण सांगेन. माझं भविष्य सांगा. सांगणार सांगणार सांगणार. सो मंडळी, 2024 येत आहे आणि मला तुम्हाला हे सांगायचं की 2024 हे तुम्हाला सगळ्यांना
उत्तम जाणार आहे. नाईस. येत्या वर्षात सगळ्यांचे सिनेमे होणार आहेत, खूप सारे सिनेमे होणार आहेत आणि मध्ये मध्ये जमलं तर हास्यचित्राचं शूटिंग सुद्धा होणार आहे. कधी प्रसादोक नसतील, कधी साई ताम्हाणकर नसतील, कधी स्वतः पंडित येडवड्डा नसतील. सिनेमा सगळ्यांचे होणार, पण हास्य जत्रेचं शूटिंग सुद्धा होणार आणि येत्या वर्षात तुम्हालाही हसायला मिळणार. काहींच्या आयुष्यात यंदा इंटरनॅशनल टूर सुद्धा आहेत. इंटरनॅशनल. काही जणांच्या आयुष्यात परदेश गमन आहे, तर काही जणांच्या आयुष्यात स्वग्राम गमन आहे. जस्ट टेल मी, ही स्वग्राम म्हणजे ते स्वतःच्याच गावी फेऱ्या मारणार आहेत. सो सॅड. पण येता 2024 सगळ्यांना उत्तम जाणार आहे. तर आता आपण राशीनुसार प्रत्येकाचं भविष्य बघूया. हो. पहिली रास असते मेष रास. उमेश मला खूप आवडेल. उमेश नाही, मेष रास. मेष रास. मेष मेंढा असतो, मेंढा. ओ आय नो दॅट मेंढा. या. ओ मेष रास मेंढा. तुम्हाला माहितीये मेंढा जेव्हा असा ढुशी मारतो ना, आय जस्ट लाईक इट. ओके. मी तुम्हाला ढुशी मारू, ढुशी अशी ढुशी मारू. आय लाईक इट. लहानात का हो, लहानात गुदी काय झाली, करताय? गुदी. एक मिनिट, चालू आहे प्रोग्राम, चालू आहे, सगळे बघतायत So, आपल्याला. मला पण इथे लॉलीला पण इथे फोन करायलाच बोलवलं होतं. सो हरकत नाही, हरकत या. नाही. सो पहिली रास आहे मेष रास. मेष रास ही अग्नि रास असून ती उग्र स्वभावाची आहे. ओ उग्र. हा. आय जस्ट लव उग्र. उग्र वाईल्ड. हे नका करू. मी दरवेळी बोलल्यावर काहीतरी रिॲक्शन आली पाहिजे असं काही नाही आहे. फोन केला. फोन करायला नाही, लोक राशी भविष्य ऐकायला आलेले आहेत तिथे. ओके. तर मेष राशीच्या लोकांना सुद्धा हे यंदाचं 2024 हे उत्तम जाणार आहे. काही विवाहेच्छुक तरुणांची लग्न सुद्धा या वर्षी होतील. ओ म्हणजे माझं पण लग्न होणार का? तुमची रास मेष आहे का? नाहीये माझी रास मेष, पण माझा मेष रास करून द्या ना. असं नाही करून देत आहे, नाही. ती असावी लागते. अच्छा. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती रास आपली होते. ओ मग माझ्या जन्माच्या वेळी चंद्र खिडकीत होता, मग माझी खिडकी रास आहे का? सांगा. हट. असं नसतं, मी तुम्हाला सांगतो नंतर, तुम्ही थांबा जरा. असं ते थांबा. तर मंडळी, मेष राशीची लोक ही अग्निरास असल्या कारणाने ते नुसते विचार करून थांबत नाही, तर त्वरित त्यावर कृती सुद्धा करतात. मण्याची रास पण मेषच असणार. तो पण विचार नाही करत, कृती करून टाकतो. वेडा कुठला. काय बोलताय तुम्ही इथे कार्यक्रम? हो पण इट्स ओके. मण्या असाच आहे. मण्या विचार नाही करत. त्याने ठरवलं ना पिकनिकला जायचं, तर तो पिकनिकला जातो. एवढंच आहे ते. मग हे पूर्ण बोला ना, काहीतरी वेगळे अर्थ निघतात. नाही असंच. नाही, हरकत नाही. तर मेष राशीची जी बेरोजगार लोक आहेत त्यांनी या 2024 मध्ये काळजी घ्यायला पाहिजे. पण खचून जाऊ नका बेरोजगारांनो, तुम्ही खचून जाऊ नका. हे बेरोजगारांनो, थांबा. तुम्ही खचून जाऊ नका. लॉली तुम्हाला रोजगार करेल. काय बोलता तुम्ही? असं काय करता? मी सगळ्यांना हेच सांगतेय की प्लीज तुम्ही खचून जाऊ नका. रोजगार पुरवण्यासाठी, रोजगार देण्यासाठी लॉली तुमच्यासाठी प्रयत्न करेल. हरकत नाही. डायरेक्ट वेगळं काहीतरी वाटतंय तुम्ही. हरकत नाही. तर ही होती मेषरास. मेष राशीचा भाग्यांक आहे 6, 8 आणि 9. 6 वाजता, 8 वाजता आणि 9 वाजता. 3च वेळा काय पळायचं, पळायचं? भाग्यांक भांगायचं. असं ते मॅडम, काय होतंय म्हणजे राशी भविष्याचा कार्यक्रम कमी होतोय आणि फण जास्त होतंय. चांगले 2024 मध्ये फणच करायचंय सगळ्यांना. हरकत नाही. तर मंडळी, ह्याच फण नोटवर आपण जाऊया. तुम्ही गुड हसताय खूप. हो, हरकत नाही. तर मंडळी, या फन नोटवर आता आपण पुढील राशीकडे वळूया. पुढची रास आहे वृषभ. ओ वृषभ. नॉटी कुठला, इंग्लंडला पळाला. मला बोलला लॉली मला तुझ्यासोबत राहायचं नाही. एक मिनिट. हो, तो ऋषभ असेल, मी वृषभ बोलतोय. ओ वृषभ ते याच्यात चिन्ह असेल बैलाचं. ओ ओ ओ ओ हो की ऋषभ. हा, बैल. वृषभ बैल हा ताकदवान असतो. आय लाईक ताकदवान. मला
खूप आवडतात ताकदवान पीपल. हे वृषभ कराणो, कोणी जर विवाहोत्सुक असतील तर मला सांगा, आपण एकत्र संसाराचा गाडा असं ढकलूया. ताकद. मॅडम एक मिनिट, आपण तुमच्या लग्नासाठी नाही भेटलोय. लोक इथे ऐकायला काहीतरी थांबलेत. राशी भविष्य चाललंय ना, ते ऐकायला थांबलेत. ओके. त्याच्याबद्दल बोलूया आपण. या प्लीज, मी फोन करत होती. तर वृषभ राशीच्या लोकांना मला या वर्षी सावधानतेचा इशारा द्यायचा आहे की त्यांनी यंदाच्या वर्षी 2024 मध्ये अपघात टाळावे. So, अपघात टाळावे. हा वृषभ कराणो, अपघात टाळावे. हा कपाटात लपताना, बेडवरून खाली उतरताना, जिण्यातून पळताना अपघात टाळावे. इथे का अपघात होतील? माझे होतात. माझे अपघात होतात बेडवरून. कधी कधी मी अशी खयालो मध्ये असते, कधी अशी झोपलेली असते तर अशी पटकन उतरते तर पाय लचकतो. कपाटात लपलेली असते तर मग अपघात खडबुड खुडबुड पण होते. लोक का जातील कपाटात लपायला? मी लपते, मी लुपाछुपी खेळते ना माझ्या कॅट सोबत. आणि कॅट शोधते तुम्हाला? नाही ना शोधत, मी 2-2 दिवस अशीच असते डांबलेली कपाटात. मग कशाला खेळतात ते? मुळात बाहेर काय येतं तुम्ही? आ? मुळात बाहेर काय, तर थांबायचं ना आतच. तुम्ही खूप इतके येडवट्टा हसता ना. एकदा आरशात चेहरा बघा, किती वेड्या दिसताय तुम्ही. ए ऋषभ, झालं तुमचं, बघा तुम्ही काय ते. मला नाही सांगायचंय. पुढची रास आहे तुला. मला सगळ्याच्या सगळ्या राशी मला. तुला नाही, मी राशीबद्दल बोलतोय. पुढची रास आहे तुला. मला नाही ऐकायचंय तुलाबद्दल. मला तुलाबद्दल ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. मला मुलाबद्दल ऐकण्यात इंटरेस्ट आहे. 2024 मध्ये एक तरी मुलगा येईल. ऐका, मी इथे मुलांबद्दल सांगायला नाही आलोय, मी राशींबद्दल सांगायला आलोय. पण मला मग 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 मला त्या राशीबद्दल सांगा. भाद्रपद राशीबद्दल सांगा. भाद्रपदी रास नाहीये, भाद्रपद हा महिना आहे. ओ मग जानेवारी फेब्रुवारी. ते पण महिने आहेत. ओ मग ती स्वाती आणि रोहिणी. ते नक्षत्र आहेत. ओ मग ते श्रमेश आणि प्रथमेश. ते ऍक्टर आहेत. आणि मग ते शनिवार आणि रविवार. हास्यत्र असते. आणि मग ती मोनाला. ए, भाग! अहो, पण मला सांगा तर खरं. तुमची ना चिडकी रास आहे, चिडकी रास. नाही सांग, बघ! येडावड्डा. एकटा करून चाल तिकडे. मला पडलं पाहिजे तुमच्या नावामध्ये, मग तुम्हाला कळेल. बघा काय ते होईल तुमची रास. पण तुम्ही काय ते बघा, मला ना वर्ष बेकार सुरुवात झाली. बघ, मला